हॅलो स्टुडंट्स, बायोटेक्नॉलॉजी पार्ट 8 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. यापूर्वीच्या तासाला आपण ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे बघितले. त्यामध्ये हेल्थकेअर बायोटेक्नॉलॉजी आणि दुसरं बघितलं त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर किंवा युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जीन थेरपी. सो व्हॉट इज जीन थेरपी? इथं लिहिलेलं आहे बघा. जीन थेरपी इज ट्रीटमेंट ऑफ डिसीज बाय रिप्लेसिंग, altering and supplementing the gene that absent or abnormal and whose absence or abnormality is responsible for disease. पुन्हा एकदा बघा. जीन थेरपी इज ट्रीटमेंट ऑफ डिसीज by replacing, altering and supplementing a gene that absent or abnormal and whose absence or abnormality is responsible for the disease. आता ही मोठी व्याख्या आहे, तरी सुद्धा बघा ही दुसरी व्याख्या बघा. जीन थेरपी इज a technique in genetic engineering. Gene therapy is a technique in genetic engineering in which faulty gene is replaced by healthy functional gene. हेल्दी फंक्शनल जीन म्हणजे एखादा क्रोमोझोम असेल आणि त्या क्रोमोझोम मध्ये अनेक जीन्स आहेत. समजा या नंबरचा जीन जो आहे तो जीन फॉल्टी आहे आणि त्यामुळे डिसीज निर्माण करतो किंवा डिसीज होतो त्याच्यामध्ये, तर हा पूर्ण जीन काढून टाकला जातो आणि तिथं हेल्दी आणि नॉर्मल जीन बसवला जातो. हे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये केलं जातं. ती जी टेक्निक आहे ती टेक्निक म्हणजे जीन थेरपी. बघा, जीन थेरपी इज टेक्निक इन जेनेटिक इंजिनिअरिंग इन विच फॉल्टी जीन इज रिप्लेस्ड बाय हेल्दी अँड फंक्शनल जीन. तर या ठिकाणी टोटल जीन और पार्शली म्हणजे थोड्या प्रमाणात, काही प्रमाणात, पार्शली और टोटली द जीन causes disorders in the human being. तर या ठिकाणी चेंजेस इन causes various diseases or various disorders. चेंजेस इन जीन, समजा क्रोमोझोम मध्ये हे जे जीन्स आहेत ह्यात समजा बदल झाला, चेंज झाला, तर इट कॉजेस डिसऑर्डर्स. तर कुठकुठले डिसऑर्डर्स होतात त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये डिसऑर्डर्स causes by changes in gene. Changes in gene. त्यामध्ये आहे सिस्टिक फायब्रोसिस. बघा, सिस्टिक फायब्रोसिस. दुसरा आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मस्क्युलर डिस्ट्रॉफी. हिमोफिलिया. हिमोफिलिया यासारख्या डिसऑर्डर्स चेंजेस इन जीन मुळे एखाद्या जीन मध्ये जर बदल घडून आला तर ह्या डिसऑर्डर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, एन्व्हायरमेंटल and genetic factors also causes various disorders. म्हणजे एखाद्याला हाय कोलेस्ट्रॉल असेल, हाय बीपी असेल, जेनेटिक फॅक्टर्स असतील किंवा एन्व्हायरमेंटल काही फॅक्टर्स असतील, त्या फॅक्टर्समुळे सुद्धा काही डिसऑर्डर्स पाहायला मिळतात. आणि त्या ज्या डिसऑर्डर्स आहेत त्यामध्ये जवळजवळ 5000 पेक्षा जास्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ह्यूमन जेनेटिक डिसऑर्डर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया, दुसरा आहे हिमोफिलिया. हिमोफिलिया. तिसरा आहे थॅलॅसेमिया.
थॅलेसेमिया. त्याचप्रमाणे हंटिंग्टन सिस्टिक फायब्रोसिस पण यामध्ये येतं. सिस्टिक फायब्रोसिस. त्याचप्रमाणे अल्बिनिझम. अल्कप्टेनुरिया. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स ड्यू टू चेंजेस इन जीन्स आर ऑकर्स. देर आर more than 5,000 disorders occurs due to changes in genes. Therapy used in following way. बघा जीन थेरपी कशी वापरली जाते त्याचे पॉइंट्स आहेत काही. बघा रिप्लेस मिसिंग और डिफेक्टिव्ह जीन. याच्यामधला डिफेक्टिव्ह जीन हा रिप्लेस केला जातो. मिसिंग किंवा एखादा नसलेला किंवा डिफेक्टिव्ह असलेला जीन रिप्लेस केला जातो. दुसरं रिप्लेस द जीन दॅट स्पीड डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. जे त्यात बसवलेला जीन जो आहे रिप्लेस केलेला जीन हा कॅन्सर सेल्सचं काय करतो डिस्ट्रक्शन करतो नाश करतो. दुसरं सप्लाय जीन दॅट कॉज कॅन्सर सेल्स टू रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल्स. म्हणजे सप्लाय केलेला जीन कॅन्सर सेल्सचं पुन्हा रूपांतर कशात करतो नॉर्मल सेल मध्ये करतो. रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल. बघा कॉज कॅन्सर सेल टू रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल. कॅन्सर सेलचं रूपांतर पुन्हा नॉर्मल सेल मध्ये करतो. डेलिव्हर द बॅक्टेरियल और व्हायरल ॲज ए फॉर्म ऑफ व्हॅक्सिनेशन. जे एखाद्या लसीसारखं ते त्याचं काय करतं डेलिव्हर जीन बॅक्टेरियल असेल किंवा व्हायरल असेल त्याचं रूपांतर करतो. Deliver DNA to antigen expression and generation. अँटीजन घातला जातो तो एक्सप्रेशन करतो किंवा जनरेशन करतो फॉर इम्युन रिस्पॉन्स किंवा ऑफ इम्युन रिस्पॉन्स. रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोगी पडतो. त्यानंतर सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन. एखादं व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर त्या व्हायरसचं रेप्लिकेशन बंद पाडण्यास खराब करण्यास किंवा कमी करण्यास मदत करतो सप्लाय केलेला जीन. त्यानंतर प्रोव्हाइड जीन्स दॅट प्रमोट ए इम्पेड. प्रमोट और इम्पेड. प्रमोट वाढवणे इम्पेड कमी करणे. प्रमोट और इम्पेड द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. एखाद्या न्यू टिश्यूचं ग्रोथ वाढवण्याचं काम करायचं तर वाढवतं कमी करायचं असेल तर ते कमी करतो म्हणजे पुरवलेला जीन. त्यानंतर डेलिव्हर जीन्स दॅट स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ डॅमेज्ड टिश्यू. एखादी टिश्यू डॅमेज झाली असेल खराब झाले असेल तर त्याची झीज भरून काढण्यास मदत करतो. म्हणजे हे जीन थेरपीने घातलेले जीन काय काय करतात ते सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे रिप्लेस मिसिंग और डिफेक्टिव्ह जीन. रिप्लेस द जीन स्पीड द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. वेगाने कॅन्सर सेल्स डिस्ट्रक्ट केल्या जातात. सप्लाय जीन कॉजेस कॅन्सर सेल्स टू रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल. म्हणजे जीन थेरपीने इन्सर्ट केलेला जीन कॅन्सर सेलचं रूपांतर पुन्हा नॉर्मल सेल्स मध्ये करतात. इन डिलिव्हर बॅक्टेरियल व्हायरल ॲज द फॉर्म ऑफ व्हॅक्सिनेशनचं काम करतात. डिलिव्हर DNA टू अँटीजीन एक्सप्रेशन अँड जनरेशन ऑफ इम्युन रिस्पॉन्स. सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रिप्लिकेशन. व्हायरल रिप्लिकेशन कमी करतं खोडून टाकतं. प्रोव्हाइड जीन्स दॅट प्रमोट और इम्पेड द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. वाढवण्याचं काम असेल तर वाढवतं कमी करण्याचं असेल कमी करतं. डेलिव्हर जीन्स दॅट स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ डॅमेज्ड टिश्यू. म्हणजे डॅमेज्ड टिश्यूचं झीज भरून काढण्यास मदत करते. तर याच्या पुढचं जे आहे जीन थेरपी मधला आपला पुढचा मुद्दा जो आहे तो बघा डिलिव्हरी ऑफ जीन्स इनटू सेल्स. हे जीन्स सेल्स मध्ये कसे इन्सर्ट केले जातात किंवा कसे डिलिव्हर पसरवले जातात किंवा वितरित केले जातात. बघा डिलिव्हरी ऑफ जीन्स इनटू सेल्स. डिलिव्हरी of genes
into cell. एखाद्या सेलमध्ये हा नॉर्मल जीन किंवा हेल्दी जीन कसा डिलिव्हर केला जातो डिफेक्टिव्ह जीन काढण्यासाठी, तर त्यामध्ये 3 पद्धती आहेत. एक आहे एक्स विवो डिलिव्हरी ऑफ जीन. एक्स विवो डिलिव्हरी ऑफ जीन. In this method, the cell of organism is totally removed, isolated, and in that cell, the gene is inserted. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मधली सेल आयसोलेट केली जाते, बाजूला काढली जाते आणि आवश्यक असणारा जो फंक्शनल का नॉर्मल जीन आहे तो त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्सर्ट केला जातो. त्याला एक्स विवो डिलिव्हरी ऑफ जीन असं म्हटलं जातं. आता हे कशामध्ये केलं जातं, तर हे पार्किन्सन्स डिसीज जो आहे त्याच्यामध्ये हा एक्स विवो डिलिव्हरी केली जाते जीनची. डायरेक्ट आयसोलेटेड सेलमध्ये पेशंटच्या ती काय केली जाते, इन्सर्ट केली जाते. त्यामध्ये पार्किन्सन्स डिसीज जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण सेल जी आहे पेशंटची आयसोलेट केली जाते आणि त्याच्यामध्ये व्हायरल वेक्टर वापरून किंवा नॉन व्हायरल वेक्टर वापरून सुद्धा डायरेक्ट जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. त्याला एक्स विवो डिलिव्हरी असं म्हटलं जातं. दुसरी आहे ती इन विवो डिलिव्हरी ऑफ जीन. इन विवो डिलिव्हरी ऑफ जीन. इन विवो मध्ये काय केलं जातं बघा, थेरॅप्युटिक जीन्स डायरेक्टली इंट्रोड्युस्ड इनटू द सेल और पार्ट ऑफ सेल और टिश्यू. म्हणजे डायरेक्ट सेल असेल की डायरेक्ट डॅमेज्ड डिसऑर्डर्ड जो पार्ट असेल किंवा टिश्यू असेल त्याच्यामध्ये डायरेक्ट जीन काय केला जातो, इंट्रोड्यूस केला जातो. त्याला इन विवो डिलिव्हरी ऑफ जीन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कॅन्सर सारखा जो डिसीज असतो त्याची जी ट्रीटमेंट असते, कॅन्सर सारख्या डिसीजची जी ट्रीटमेंट असते त्याच्यामध्ये डायरेक्ट इंट्राव्हेनस इन्फ्युजन जीन्स, डायरेक्ट इंट्राव्हेनस इन्फ्युजन जीन्स जे आहेत ते इंजेक्ट केले जातात. डायरेक्ट इंजेक्टेड इनटू द ट्युमर. म्हणजे कॅन्सर सारख्या डिसीज मध्ये हे इन विवो डिलिव्हरी वापरली जाते. त्या डायरेक्ट जे टिश्यू आहे, डिफेक्टेड टिश्यू आहे त्या टिश्यूज मध्ये डायरेक्ट हे इंजेक्ट जीन काय केलं जातो, इंजेक्ट केला जातो ट्युमर मध्ये. अशा प्रकारे इन विवो डिलिव्हरी जीन आहे. आणि तिसरं आहे व्हायरोझोम. त्याला यूज ऑफ व्हायरोझोम. व्हायरोझोम म्हणजे लिपोझोम प्लस HIV. लिपोझोम प्लस HIV त्याला व्हायरोझोम म्हटलं जातं. किंवा बायोनिक चिप्स ह्या वापरल्या जातात. म्हणजे व्हायरोझोम वापरला जातो किंवा बायोनिक चिप्स वापरले जातात. ह्या आहेत डिलिव्हरी ऑफ जीन्स इनटू सेल पद्धती आहेत. मेथड्स ऑफ डिलिव्हरी ऑफ जीन्स इनटू सेल. त्यामध्ये एक्स विवो डिलिव्हरी, द सेल इज आयसोलेटेड फ्रॉम द पेशंट अँड देन द जीन इज इंट्रोड्युस्ड इन द सेल. इन विवो डिलिव्हरी इन द cancerous treatment. The intravenous injections are directly given to that tumor. ट्युमरला ते दिलं जातं. तिसरं यूज ऑफ व्हायरोझोम की ज्याच्यामध्ये लिपोझोम अधिक HIV असतं. दुसरं बायोनिक चिप्स वापरून सुद्धा ही जीनची डिलिव्हरी सेल्स मध्ये किंवा पेशंट मध्ये केली जाते. दीज आर द डिलिव्हरी ऑफ जीन्स इनटू द सेल. Then there are forms of gene theory. There are 2 forms of gene theory. Gene therapy.
forms of gene therapy. There are two forms of gene therapy. एक germline gene therapy आणि दुसरी आहे सोमॅटिक जीन थेरपी. सोमॅटिक जीन थेरपी. There are two forms of gene therapy. germline gene therapy आणि दुसरी आहे सोमॅटिक जीन थेरपी. germline gene therapy मध्ये the gene is inserted into the germ cells. germ मध्ये genes are inserted into germ cells such as sperms, eggs and embryos, early embryos or embryonic cells. So in germline gene therapy, the modified genes are transmitted. Modified genes transmitted to next generation. germline therapy मध्ये काय केलं तर the genes, modified genes are inserted into sperm, germ cells such as sperms, eggs and early embryos. In germline therapy, modified gene transmitted to next generation. जे modified gene हा दुसऱ्या जनरेशन मध्ये सुद्धा ट्रान्समिट केला जातो. But this germline gene therapy is not used for human being. It is not used for human being. Because of technical and ethics problems. It is not used for human being. कशासाठी? Because of technical and ethics problem. म्हणजे काही नैतिक प्रॉब्लेम असल्यामुळे आणि टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे germline जीन थेरपी वापरली जात नाही. दुसरे आहे सोमॅटिक जीन थेरपी. Somatic gene therapy, it is introduced into somatic cells only. Somatic cells म्हणजे body cells. फक्त body cells मध्ये हे जास्त करून वापरलं जातं. कशामध्ये वापरलं जातं? It is introduced only. Gene is introduced only in somatic cells. In somatic cells. कुठल्या somatic cells मध्ये बघा, bone marrow cells. दुसरा आहे epithelial cells. दुसरा आहे pulmonary epithelial cells. Endocrine cells. त्याचप्रमाणे नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS. त्याचप्रमाणे मसल सेल्स, हेपॅटिक सेल्स. ह्या सेल्स मध्ये म्हणजे सगळ्या बॉडी सेल्स जे असतात त्या बॉडी सेल्स मध्ये फक्त सोमॅटिक जीन थेरपी वापरली जाते. जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. तर हे जे या ठिकाणी आपण बघितले सोमॅटिक सेल्स ज्या मॉडिफाईड सेल्स आहेत दे अफेक्ट द डिफेक्टेड पर्सन.
किंवा ट्रीटेड पर्सन जे मॉडिफाईड जीन्स जे आहेत ते कशामध्ये डिटेक्ट होत आपल्याला ट्रीटेड पर्सन मध्ये पाहायला मिळतात. बट इन दिस द मॉडिफाईड क्रोमोझोम्स और मॉडिफाईड जीन्स आर नॉट ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन. जसं जेर्म थेरी मध्ये काय बघितलंय, मॉडिफाईड जीन ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन. बट इन सोमॅटिक जीन थेरपी there is no transmission of modified gene into future generation or next generation. Here there are so many clinical trials and feasible options have for somatic gene therapy, and it is employed for different disorders. वेगवेगळ्या डिसऑर्डर साठी सोमॅटिक जीन थेरपी ही वापरलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिसीज आहेत, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, कॅन्सर आहे आणि मुख्य जो डिसीज आहे त्याचा SCID सिव्हिअर कंबाइंड इम्युनोडेफिशियन्सी. सिव्हिअर कंबाइंड इम्युनोडेफिशियन्सी असं त्या सोमॅटिक जीन थेरपीचं एक डिसऑर्डर आहे. आता ही जी डिसऑर्डर आहे इट इज फर्स्ट अप्लाइड फॉर ट्रीटिंग 10 years ओल्ड गर्ल. 1990 मध्ये हे सिव्हिअर कंबाइंड इम्युनोडेफिशियन्सी जो डिसऑर्डर आहे इट इज फॉर दिस डिसऑर्डर जीन थेरपी इज अप्लाइड इन 1990. 1990 मध्ये इट इज अप्लाइड फॉर 10 years old girl. This girl is suffering from immune system deficiency. त्या मुलीला इम्यून डिफिशियन्सी सिंड्रोम किंवा इम्यून डिफिशियन्सी डिसऑर्डर होती ड्यू टू लॅक ऑफ द टी सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, WBC मधल्या ज्या टी सेल्स असतात लिम्फोसाइट मधल्या त्या टी सेल्स नसल्यामुळे नॉट वर्किंग द टी सेल्स इन दॅट गर्ल. So she is suffering from severe combined immunodeficiency disorder because lack of ADA enzyme. This disorder is due to lack of म्हणजे ADA नावाचं एन्झाईम आहे, अडेनोसिन डायअमिनेज. हे एन्झाईम तिच्यामध्ये तयार झालं नाही कारण लिम्फोसाइट जे आहेत ती लिम्फोसाइट्स ह्या फंक्शन करत नव्हत्या, त्यामुळे एन्झाईम त्याच्यामध्ये सिक्रेट होत नव्हतं, adenosine diaminase enzyme, and so she is hold no defense against the infection. कुठल्याही इन्फेक्शनला ती प्रतिकार करू शकत नव्हती. and ADA enzyme is most important enzyme for immunosystem, and so this order is caused due to deletion of the enzyme for adenosine diaminase ADA enzyme. So the patients have no functioning T lymphocytes and there is no secretion of this enzyme, and so there is no immunosystem, functional immunosystem for that person, and so this disease can be cured by transplantation of bone marrow. हा जो डिसीज आहे SCID सिव्हिअर कंबाइंड इम्युनोडेफिशियन्सी हा टी लिम्फोसाइट्सच्या फंक्शन नसल्यामुळं हे ADA एन्झाईम त्यामध्ये तयार होत नसल्यामुळं इम्युनो सिस्टीम जे आहे ते फंक्शन करत नसते आणि त्यामुळं हा डिसीज सिव्हिअर डिसीज त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.